बापरे गा! किती मोठा अजगर आहे हा. तर मंडळी दूध वाटून झालो आणि मग आलो मी गोलू दादाकडे ढेप घ्यायला. ढेप घेतली आणि गोलू दादाकडेच ठेवून दिली. कारण मला जायचं होतं कटिंगच्या दुकानात. मग तिथून आलो मी दत्ताकडे कटिंगच्या दुकानामध्ये आणि बघतो तर काय छोट्या बाळाचा नंबर लागून होता. त्याची कटिंग झालीच होती म्हणा. त्या बाळाची कटिंग झाली मग माझा नंबर लागला. बसलो मग मी. दत्ताला काही सांगायची गरजच नाही कशी करायची आहे. तर कारण 11 ते 12 वर्ष झाले त्याच्याकडे मी कटिंग करतो. कटिंग करून झाली मग आलो मी गोलू दादाकडे. ठेवलेली ढेप घेऊन घेतली आणि गोलू दादाच्या बाबाला म्हणलं की माझ्या गाडीवरती 50 किलोचा बोरा टाकून द्या सुद्रासचा. गोलू दादाच्या बाबांनी बोरा आणला आणि ठेवून दिला. मग तिथून आलो मी पेट्रोल पंपकडे आलो आणि ह्या भाऊकडून मागच्या चक्क्यामध्ये हवा मारून घेतली. भाऊला पैसे देऊन दिले आणि मग निघलो 151च्या स्पीडनं गावाकडे. घरी आलो डब्बे पण सोडून घेतले. मग गेलो पुतळ्याकडे. पुतळ्याकडे होता अनिकेत. अनिकेत म्हणत होता की माझ्यासोबत कबड्डी खेळ. मग त्याच्यासोबत कबड्डी खेळू लागलो. एकावर एक बॅक किका मारू लागला होता अनिकेत. काही वेळात मग त्याचे मित्र आले. मी मग अनिकेतला म्हणलं तू यांच्यासोबत खेळ, मी जातो घराकडे, मला फिरवायचं आहे कुटार. घरी येऊन बघतो तर काय भाऊला सुट्टी होती तर आज भाऊच कुटार फिरवत होता. मी म्हटलं पिलो मी जातो पुतळ्याकडे. पुतळ्याकडे बसायला आलोच होतो तेवढ्यात माझ्या म्हशी आल्या मग यांना बांधून घेतलं. एकीकडे भाऊ बसला दूध काढायला, दुसरीकडे मी. दूध काढून झाल्यावर भाऊला म्हणलं मी जातो भद्रावतीला. मग काय घेतला टिफिन गाडीला अटकवून आणि निघलो मग भद्रावतीकडे. तसंच होतो भद्रावतीकडे तर मला मुलं दिसले व्हॉलीबॉल खेळत. मग इकडे आलो थोडा वेळ याची व्हॉलीबॉलची मॅच बघितली. मग इथून भाषाला घेतला. भाषाला म्हणलं चालव गाडी आणि घेऊन गेलो मग भाषाला भद्रावतीला. भद्रावतीला जाण्याचे कारण असे होते की आपल्याला आजीला टिफिन नेऊन द्यायचा होता. पोहोचलो, टिफिन ठेवून दिला आणि तिथून निघालो सुभेदार मेन्स वेअरकडे. इथे आलो. हे दुकान माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. माझ्या मित्राचंच दुकान होतं. चांगल्या क्वालिटीचे कपडे राहते याच्याकडे म्हणून मी याच्याकडेच येतो घ्यायला. त्याला म्हणलं 2 टी-शर्ट आणि एक चांगला लोवर दाखव. तर त्यांना मला दाखवले. मी लवकर पसंत पण केले आणि तिथून निघलो घराकडे. घरी आलो आणि भाऊचा बर्थडे सेलिब्रेट करतच होतो. तेवढ्यात माझ्या घरून फोन आला की आपल्या घरामागं अजगर निघलाय नालीमधली. मला वाटलं मज्जा. येऊन बघतो तर खरंच अजगर निघला होता आणि त्याला पकडायसाठी सर्प मित्र पण येऊन होते आणि त्या अजगराला पकडलं, नाली बाहेर काढलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि घेऊन गेलं.